मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहुल भगत त्याने ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी यावं. मागील सामना छोटा सर्जा ग्रुप रेडगर संघाने जिंकला आणि राहुल भगत होता त्या सामन्याचा सामनावीर. राहुल भगतला मी इन्व्हाइट करतो की ही ट्रॉफी घेण्यासाठी आपण मंचकावरती यावं. पहिला चेंडू डॉट. एका बाजूला आपण पाहतोय सांडवे एंटरप्राइजेस आदर्श पडलेगाव संघ आणि त्यांच्या विरोधात संघ आहे जय हनुमान श्री साई सिद्धी करवले संघ. मॅच ऑन. फुडर लेनचा बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. खराब चेंडू. हाईट फॅक्टर थोडा जास्त आपण पाहिला आणि पंचांनी नो बॉल दर्शवलाय. मॅच मध्ये हा टेस्ट पाहिला. यस राहुल भगत या मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी राहुल भगत ठरला मॅन ऑफ द मॅच. त्याला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत जनार्दन म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. जनार्दन म्हात्रे साहेब या आपल्या शुभ हस्ते राहुलला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. आज छोटा सर्जा या नावानं रेडगर संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नक्कीच एक दमदार लढत पाहायला मिळाली आणि रेडगर संघाने सामना जिंकलाय. राहुल ठरला मॅन ऑफ द मॅच. त्याला आपण जनार्दन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय. रोहन मात्रेसाठी फ्री हिटचा बॉल असेल. एका बाजूला ऋतिक आणि दुसऱ्या बाजूला रोहन हे दोन फलंदाज आहेत. गोलंदाजीला आत्ता बीमर बॉल टाकला सिद्धी करवले एक्सप्रेस नयन पाटील ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे परंतु त्याचा टप्पा महत्त्वाचा असेल या मॅचमध्ये. एखादा बॅटर जर ते 50 धावा व्यक्तिगत मारतो तर बापू ग्रुपकडून 3000 रुपये त्याला दिले जातील आणि बापू बैलाचे जे मालक आहेत सुमित पाटील यांची ती अनाउन्समेंट आम्ही ते केली आहे. पंचाचं सिग्नल. 4 रन फ्री हिट बॉलवरती. हा दर्जेदार चौकार फलंदाजच्या बॅटमधून. जावेद परीत सर पुन्हा रिटर्न घेतलाय. थँक्यू. बॅट चेंज करायची त्यांना. पंचांना वाटलं की तो बीमर बॉल त्यांना पुन्हा चेक करायचा आहे परंतु बॅट चेंज करायची आहे. आजकाल टेनिस बॉलमध्ये अलग अलग प्रकारच्या बॅट्स तुम्ही पाहताय. डबल ए असेल त्यानंतर जागृती स्पोर्ट्स बाला 70 स्पोर्ट्स अनेक अशा बॅट आता टेनिस बॉलमध्ये प्रचंड विकल्या जातात सध्या. शॉर्ट बॉल कट केलाय. पॉईंटमध्ये डीपमध्ये फिल्टर आहे. एकच धाव. 1च्या बरोबरीने टीमची धावसंख्या 7 धावा. पडले संघ या स्पर्धेचा असा एक संघ बनला ज्याने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली कारण त्याची बॉलिंग चांगली आहे आणि हे कारण होतं की पडले संघाने फलंदाजी निवडली आणि दुसऱ्या सत्रामध्ये त्यांची बॉलिंग देखील पाहायला मिळेल परंतु सिद्धी करवले. खूप चांगला फटका लॉफ्ट केलाय. गॅपमध्ये बॉल पाठवलाय. स्क्वेअर लेग लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. गोलंदाजच्या मस्तकावर दस्तक देणारा फटका. षटकार. स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती चषकाचे दमदार आयोजक सन्माननीय योगेंद्र दादा पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष मॅच एन्जॉय करतात. त्यांच्यासोबत छत्रपती ट्रॉफीचे दमदार आयोजक कमलाकर शेठ पाटील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. कमलाकर दादा पाटील आणि योगेंद्र दादा पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. ऋतिक कुंभारने षटकार मारला त्यानंतर एक धाव घेतली. आता रोहन मात्रे आज स्ट्राईक एंडला धाव फलकावरती. 14-0 गडी बाद. शेवटचा एक बॉल इथे बाकी असेल. पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा झाल्यात पडलेगाव संघाच्या. 14 धावा अगदी योग्य आहेत. अगर एका ओव्हरमध्ये 14 बनतात तर या रन रेटने प्रोजेक्ट स्कोअर पडले संघाचा कदाचित 50-60 किंवा 70च्या जवळ पोहोचू शकतो आणि ते गरज आहे कारण की जेव्हा एखादा संघ बॅटिंग घेतो टॉस जिंकल्याने त्यांची बॉलिंग नेहमी चांगली असते. तुम्ही दर्जेदार स्पर्धा पाहताय. राजा राणी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोटगाव प्रकाश जोताती नाईट क्रिकेट सामने आणि लक्षात घ्या फायनल डे आज 11 सामने आहेत त्यामुळे 11वा फायनलचा सामना असेल. वेळ कमी आपल्याकडे. प्रत्येक संघाला 25 मिनिटं दिले जातील. VIP डाईजवरती बंटी शेठ पाटील आहेत पडलेगावचे आधारस्तंभ ज्यांच्या वतीने 51,000चं योगदान देण्यात आलं. ते बंटी शेठ पाटील सांडवे एंटरप्राइजेस आणि आदर्श पडले या नावाने आज संघ खेळतोय आणि त्यांच्या समेत अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पंच तुमच्यासाठी आयोजकांनी सूचना दिली की टाईम अलर्ट आणि पेनल्टी कॉल तुम्हाला वारंवार घोषित करायचे आहेत. तुम्हाला वाटलं की एखादा संघ जास्त उशीर करतो तर तुम्ही पेनल्टी देऊ शकता. आयोजकांनी आम्हाला तो इशारा केलाय. 14 वरती 0 बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज येतोय.
स्वप्नील पाटील आपल्या संघाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक अफलातून अष्टपैलू खेळाडू सिद्धी करवले संघाचा स्वप्नील. बॉल तयार. गुड बॉलिंग. त्याची बॉलिंग ॲक्शन आपण पाहिली, परंतु इथे वाईट बॉल दर्शवलाय. आउट स्विंगर बॉल जास्त बाहेर गेला. खराब चेंडू. बॅटर ज्या पद्धतीने बॉल मारण्याचा प्रयत्न करतो त्याला मोठा फटका मारायचा आहे, परंतु गोलंदाजी चालाक आहे. स्पिन टू विन. स्पिनर गोलंदाज वापरलाय सिद्धी करवले संघाने आणि स्वप्नील कमी गतीने चेंडू टाकतो. त्याच्याकडे चांगले लेग कटर बॉल आहेत, ऑफ कटर आहेत. टेनिसचा बॉल नेहमी कटर बॉल असतो. टेनिसचा बॉल कधी स्विंग होत नाही. लेदर बॉल स्विंग होतो. हा हेलिकॉप्टर समोर उडालाय. हवाई सफर, हवाई यात्रा. नितेश दादांच्या बॅनरवर बॉल गेलाय. षटकार. हेलिकॉप्टर स्ट्रोक देखील भरपूर दर्जेदार मारला जातो आणि आता टेनिसचे खेळाडू चांगले फलंदाजी करतायत. ऋतिक या फलंदाजाने हेलिकॉप्टर मारलाय, पाहण्यासारखा होता. तो गेला सीमापार. षटकार. षटकाराने धावफलकावरती 21 धावा. धावांची गती आता प्रचंड पाहायला मिळते पहिल्या मॅचमध्ये. जबरदस्त फटका होता, बॅटच्या समोर लॉफ्टेड केलाय. नाही, गरज नव्हती या फटक्याची, कारण सरळ बॅटने जर तुम्ही षटकार मारू शकता तर तुम्हाला आडव्या बॅटने खेळण्याची काहीच गरज नाहीये. आणि सध्याचे हे फलंदाज या चुका वारंवार करतायत, कारण रिव्हर्स फटका म्हटला ना तर दो धारी तलवार लगा तो आबाद नाही तो बरबाद. लेग बाईट्स. बघा मैदानाच्या आतमध्ये आज संघ उतरले. आदर्श 11 पडले, जो आज सान्वी 11 या नावाने उतरलाय. सान्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय बंटीशेठ पाटील यांच्याकडून बघा लगातार 3 बॉल 3 षटकार जर मारले तर 3000 रुपयाचं प्राइज खेळाडूंना देण्यात येणार आहे. पैशांचा पाऊस या गावामध्ये, घोट गावामध्ये आता तर पडतोय. सातत्याने प्रत्येक चेंडूसाठी इथे कॅश प्राइज लावले गेले आणि त्यानंतर जो फलंदाज 50 धावा कुटेल त्याला बापू ग्रुप कडून देखील 3000 दिले जातील. तर सन्माननीय विशाल दादा गजानन पाटील साहेबांचं एकदा आगमन झाले, ज्यांच्या वतीनं आमच्या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं देणगी स्वरूप लाभले. दादा या आपण व्यासपीठावरती बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं तर यावं आपण. आपलं स्वागत आहे. 3 बॉल डॉट लगातार 3-0. काय गोलंदाजी बघा. टेनिस बॉलमध्ये स्पिनर गोलंदाजाला महत्त्व आहे भरपूर. तुम्ही किती वेगवान चेंडू टाकता याला महत्त्व नाहीये, तुमचा टप्पा महत्त्वाचा असतो आणि योग्य टप्पा, योग्य लाईन, योग्य लेंथ या बॉलरकडे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरन याच्याकडे सर्वाधिक विकेट आहेत, कारण तो स्पिनर गोलंदाज आहे आणि हा डोक्याचा वापर केला जातो. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. गोलंदाज स्वप्नीलकडे विविधता आहे आणि स्वतःची चमकदार कामगिरी तो मैदानावरती करतोय. आतमध्ये हा बॉल ठेवला. टप्पा खूप चांगला होता. लेंथ छोटी ठेवली, हाईट फॅक्टर कमी केला. पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉट चेंडूचा भडीमार तुम्हाला पाहायला मिळतोय. सलग डॉट चेंडू आणि फलंदाज वारंवार डॉट खेळतायत रोहन म्हात्रे आणि आता ऋतिक कुंभार. चेंडू आतापर्यंत पाहिले 5 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 22. खूप चांगली बॉलिंग स्वप्नीलने भरपूर कमी धावा दिल्यात. शेवटचा बॉल. P2 P1 मध्ये 14 आल्या, P2 मध्ये आतापर्यंत 8 धावा आल्या. कट केला बॉलला, ऑन साईडला टॅप केला होता. डीपमध्ये फिल्डर मिड विकेटला समोर आला आणि अंतिम बॉलवर 1 टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वप्नील स्वप्न पूर्ण करणारा सिद्धी करवलेचा गोलंदाज आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीम सान्वी एंटरप्राइजेस आदर्श पडलेगाव या संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त 23 धावा. 23. रायगड ठाण्याची जनता ही मास्टरची व्हॉइस सेटिंग. डीजे मास्टरने जो साऊंड आहे अगदी पुढे ठेवलाय, प्रेक्षकांना आवाज ऐकू येतो आणि स्टेजवर एखादा पाहुणा सहज फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकतो, बोलू शकतो. इतका चांगला त्याने डीजेचा व्हॉइस रेकॉर्ड क्वालिटी इथे ठेवली आहे. आता काही स्पर्धेमध्ये डीजेचा प्रचंड आवाज असतो आणि त्यामुळे पाहुण्यांना देखील त्रास होतो आणि त्यांनाही फोनवर बोलण्यासाठी नेहमी त्रास जाणवतो, परंतु इथे असं नाही आहे. इथे डीजे मास्टरची क्वालिटी मला भरपूर आवडली. धावफलकावरती 23. मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिल्या तर धावा फक्त आणि फक्त 9 आल्या आणि सिद्धी करवले संघाने कमबॅक केलाय. आत्ता बॉलिंगसाठी आलाय सुयोग मडवी, एक नामांकित गोलंदाज.
P1 P2 समाप्त झालाय. पडलेगाव संघ ओपनिंग जोडी. बेगेट ऑन साईडला हवेमध्ये बॉल. एलिमिनेशनची कमी. व्हेरी क्लोज. फलंदाज बाद. गुड जजमेंट. फलंदाज बाद होतोय. पहिला गडी बाद. रोहन 23 या धावसंख्येवरती पडलेगाव. तर यानंतर होणारी लढत बघा. ओम बापा मोर्या तलोज मजकूर आणि त्याला फाईट करेल जनुमान नितलस. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करण्यात येते. पहिला पुकार आहे. आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, कारण प्रत्येक दिवशी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केले जाते. जो संगणक उपस्थित नसेल त्या संघाला लगेच 2 धाब्याची पेनल्टी लागेल. सिद्धी करवले आमचे जनमान मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेना योगेंद्र दादा पाटील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना इन्व्हाइट केलं जातं. बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. छत्रपती ट्रॉफीचे आयोजक कमलाकर शेठ पाटील तलोज मजकूर हे देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांनाही इन्व्हाइट केलं जाते. आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. सिद्धी करवले संघ खेळतो आणि या गावाची ओळख योगेश मडवी हे उत्कृष्ट समालोचक आहेत, जे आमचे उपाध्यक्ष आहेत पनवेल समालोचक असोसिएशनचे. त्यांच्याकडून दोन्ही संघांना इथे शुभेच्छा आलेत. बॉल तयार. लेफ्ट हँड बॅटर स्लॉटमध्ये बॉल आलाय आणि पाठवलाय प्लॉटमध्ये. परफेक्ट शॉट. मॅक्झिमम ह्यूज षटकार. नितीन शेठ गावंड या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना इन्व्हाइट केलं जाते. आणि अक्षयदादा पाटील बघा आपल्याला इन्व्हाइट केले जाते बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. अक्षयदादा या, आपलं स्वागत आहे. प्रथम मात्रे नावाप्रमाणे कामगिरी केली आहे. प्रथम बॉलवर प्रथम षटकार त्याने ठोकलाय. त्याचं नाव तसा तो कामगिरी करतो. नाम बनता नाही, नाम बनाना पडत आहे. टेनिस बॉल हा क्रिकेट आता भरपूर पुढे गेलाय. ISPL मध्ये सध्या खेळाडू खेळत आहेत, लाखोची कमाई करतायत, परंतु त्यांची मेहनत देखील तेवढीच आहे. परंतु आत्ता सध्याचे खेळाडू आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळतात. तुम्ही किती कॅश प्राईज लावा, एक खेळाडू पैशासाठी कधीच खेळत नाही. शेवटला 5 जरी संघ जिंकले तरी त्यांच्यामध्ये काही ना काही कॉम्प्रो होत असते, परंतु ते गावासाठी खेळतात. त्यांना आवडतं गावासाठी खेळणं, आपल्या गावाच्या प्रेक्षकांसाठी खेळणं. बघा सर्व संघांना आम्ही पहिल्याच रात्रीपासून सूचना दिलेली आहे की टॉप 5 पर्यंत मॅन ऑफ द सिरीजचे धाबा काउंट केले जातील. टॉप 5 नंतर कुठल्याही प्रकारचे धाबा काउंट होणार नाही. 1 विकेट 5 पॉइंट आणि ज्याही संघातल्या खेळाडूला बाईक मिळेल त्या संघाचे 15,000 रुपये आयोजन कमिटीकडे जमा करण्यात येतील. या गोष्टीची नोंद घ्या. प्रथम मात्रे 29 धावा. बॉल तयार. टॅप केलं या बॉलला. मिड ऑफकडे बॉल हलक्या हातून ड्राईव्ह झाला. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका पाहिला. 1 धाव कंप्लीट. 2चा प्रयत्न झाले होते, बॅटर थांबले. फक्त 1 धाव मिळेल. 1च्या बरोबरीने टीमची धावसंख्या 30 धावा. प्रथम मात्रेसोबत बॅटिंग करताना सलामी फलंदाज ऋतिक कुंभार तुम्हाला पाहायला मिळतो, परंतु रोहन जेव्हा बाद झाला त्याने 4 चेंडू डॉट खाल्ले होते आणि त्यानंतर प्रथमची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. एक संघ ठाणे जिल्ह्याचा पडलेगाव कल्याण डोंबिवलीमध्ये येतो आणि त्यानंतर एक संघ MIDC रायगडचा संघ, तो म्हणजे सिद्धी करवले संघ, तो देखील भन्नाट फॉर्ममध्ये. दोन्ही संघ नामांकित आहेत. दोन्ही संघाने दोन्ही जिल्हे गाजवले आणि आत्ता MIDC मध्ये दोन्ही संघ धुमाकूल घालतात या मॅचमध्ये. बॅटची कडा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड ऑन कडून लॉग ऑन कडे बॉल गेला. डीपमध्ये थोडी फंबलिंग पाहिली आणि या फंबलिंग नंतर घेतलेल्या या 2 धावा. ज्यावेळी चेंडू हातातून निसटला जातो त्यावेळी खेळाडू नेहमीच त्याचा फायदा घेतात आणि 1ला 2 मध्ये कन्वर्ट करतात. एका धावेला महत्त्व असतं. आपण अनेक वेळा पाहिलंय, कारण जिथे कंपल्सरी चेसिंगचा नियम असतो तेव्हा सामना बरोबरीत झाला तर सुरुवातीला बॅटिंग करणारा संघ नेहमी जिंकतो. त्यामुळे कंपल्सरी चेसिंगला देखील महत्त्व आहे. जो संघ पहिला बॅटिंग घेतो. बॉल तयार. कमी गतीने टाकलेला बॉल, परंतु दिशाहीन आहे. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. वाईट बॉल. जावेद फरीद सर मागील 25 वर्षापासून त्यांना मी अंपायरिंग करताना पाहतो. तलोजा नाईटमधून प्रचंड त्यांची फॅन फॉलोईंग राहिली आहे आणि अनेक खेळाडू यांच्याबद्दल पॉझिटिव्ह रिप्लाय देतात. जावेद फरीद सर, सुनील पाटील सर आणि सांडी पालकर हे 3 नामांकित पंच या स्पर्धेमध्ये आपण नेहमीच पाहिलेत. खूप चांगला बॉल. व्हेरिएशन होता इथे. रन आउट. डायरेक्ट हिट. दांडी गोल. जबरदस्त डायरेक्ट हिट करताना पाहिलं सौरभ याला. फलंदाज बाद.
ऋतिक कुंभार रनआउट झाला, ज्याने 15 धावांची खेळी केली, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि संघ पोहोचलाय 33 धावा, 2 गडी बाद पडले गाव. तर व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत एस एस एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सन्माननीय संदीप दादा धनाजी पाटील साहेब तुम्ही पाहताय त्यांच्या वतीनं मित्र आमच्या स्पर्धेसाठी येतात. या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप लाभलं. दादांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं राजारी क्रिकेट संघ यांच्या वतीनं सर्व दानशूर दात्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. बघा आज प्रवीण मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, कारण आज शेवटची रात्र आहे. इनेट नंबर 4 वरती आला रोशन कुंभार. ऋतिक कुंभार बाद झाला, परंतु आता देखील कुंभार बंधू मैदानामध्ये उतरलाय. अंतिम बॉल. हो गुड डिलिव्हरी, खूप चांगला बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिला सुयोग मडवीला, त्याने 6 बॉलमध्ये 1 षटकार दिला आणि त्यानंतर फक्त आणि फक्त 10 धावा दिल्या. 3 षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 11च्या सरासरीने 33 धावा इथे आपण पाहतोय पडलेगाव संघाच्या. बंटीजी पाटील साहेब याने पडलेगाव संघाला इथे पॅक केलाय सानवे एंटरप्राइजेसच्या नावाने आणि बंटीशेठ पाटील साहेब सध्या व्यासपीठावरून सामना पाहत आहेत. त्याने तब्बल 51,000 या स्पर्धेसाठी योगदान दिलं आहे. मी आता उल्लेख केला की पहिली स्पर्धा आम्ही पाहतो जिथे पहिल्याच सामन्यामध्ये एवढे चांगले पाहुणे आले की प्रत्येकाने दिलखुलास आणि दिलदार योगदान या स्पर्धेला दिलं आहे. योगेश. तर सन्माननीय सुनील दादा गोंधळी घोडगाव समाजसेवक यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 3,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला लाभलं. सुनील दादा आम्ही तुमचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त केला पाहिजे, कारण की ही कमिटी स्ट्रॉंग आहे. बालादा धुमाल जरी मुख्य चेहरा असला तरी पडद्यामागचे कलाकार आहेत. पप्पू पाटील, सुनील साळुंके, प्रदीप, रुपेश कुमार, वृषल पाटील असतील, परण पोरजी, राहुल आहेत, त्यानंतर प्रशांत, प्रणय पाटील, मयुरेश, हर्षल मडवी आणि टीम राजाराणी गोट हे पडद्यामागचे कलाकार आहेत मित्रांनो. आणि यांच्यामुळे देखील या स्पर्धेला सध्या आपण दमदार कामगिरी पाहायला मिळते. 33 धावा, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 धावांचा आकडा चांगला राहील पडलेगाव संघाला आणि 60 जरी बनल्या तरी योग्य टार्गेट होईल. प्रथम मात्र लेफ्ट हँड बॅटर ज्याने षटकाराने सुरुवात केली त्याच्याकडून अपेक्षा जास्त आहेत. उम्मीद मिस टायमिंग, एलिमिनेशनची कमी, खराब फटका, तू घेऊ की मी, विकेट किपरने घेतलाय, कॉलिंग शेवटला झाली, फलंदाज बाद. प्रथम मात्रे. आता मैदानामध्ये उतरलाय अर्थात सर्जा बैलाचे मालक स्वर्गीय विष्णुशेठ पाटील साहेब यांचे सुपुत्र हर्षल पाटील मैदानामध्ये उतरलाय. एक नामांकित फलंदाज हर्षल पाटील, एक उंच खुऱ्याचा फलंदाज त्याला आपण पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती ही जबाबदारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या बैलाने धुमाकूल घातलं तो सर्जा बैल आणि पडले गावाची ती शान आहे. कल्याण डोंबिवलीची एक मोठी ओळख आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये. गोलंदाज तयार. इथे संदीप पाटील त्यांनी पहिला विकेट घेतला. धावफलकावरती 33 धावा. सिद्धी करवले गावामध्ये आपण स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील चषक पाहिला, एक नवीन पर्व नाईट रजनी, तिथे योगेंद्र दादा आणि हनुमानजी पाटील यांचं खूप चांगलं योगदान होतं त्या स्पर्धेला आणि खूप सुंदर असं आयोजन होतं. सिद्धी करवले गाव जिथे सर्वाधिक नाईट आणि डे स्पर्धा सातत्याने होत असतात आणि सर्वात जवळचं गाव घोटच्या अगदी बाजूला तो म्हणजे सिद्धी करवले. गोलंदाजीसाठी संदीप पहिला विकेट घेतला त्याने आणि आता हर्षद आलाय. बॉल तयार. बॅटची कडा आउटसाइड एज. विकेट कीपरने 2 झेल पकडले लगातार, बॅक टू बॅक. सिलसिला जारी आहे मेरे दोस्त. आणि हा तो गोलंदाज ज्याच्यावर सिद्धी करवलेची उम्मीद होती, तो उम्मीद से बरा गेंदबाज संदीप. गोलंदाजे 2 फलंदाज मिस टायमिंग मध्ये बाद झाले. दोघांना षटकार मारायचा होता, ते दोघे षटकाराच्या लालचमध्ये बाद झाले. एक होता हर्षद आणि दुसरा फलंदाज जर आपण पाहिला तो होता इथे प्रथम मात्रे. 2 बॅटर इथे आउट झाले आणि गोलंदाज ऑन हॅट्रिक वरती आहे.
पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात आणि प्रवाहाच्या विरुद्धात झेप घेणारा हा अनुभवी गोलंदाज संदीप पाटील. हॅट्रिक बॉल अक्षय कुंभार स्ट्राईक एंडला. ओ परफेक्ट यॉर्कर. या चेंडूने अक्षरशः फलंदाजांना परेशान करून ठेवलाय. यॉर्कर बॉल तिथे थोडी पम्बलिंग पाहिली आणि ते 2 धावा. आज या खेळाडूला संधी मिळाली ज्याने चेंडू सोडलाय. ओमकार. येस, ओमकारला मी नेहमी 12वा खेळाडूच्या नजरेत पाहिला आणि कधी स्कोरिंग करतो, परंतु आत्ता त्याला संधी मिळाली. थोडी फंबल झाले. गावाच्या स्पर्धेमध्ये त्याला सायकल देखील मिळाली आहे मॅन ऑफ द मॅचमध्ये सिरीजमध्ये आणि म्हणून त्याला आत्ता मला वाटतं संधी मिळाली या मॅचमध्ये. क्या बात आहे. ओमकारचा कॉन्फिडन्स थोडा चांगला पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही चेंडू सोडला. बोला तयार. ऑन साईटला बिडॉप. खूप चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक वेगळा कॉम्बिनेशन तुम्ही पाहिला. तेजी. बघा लेझी क्रिकेट कधी खेळू नका. तेजी केला आणि ते तेजी क्रिकेट पाहिला. काय एफर्ट होता खेळाडूचा. ज्याप्रमाणे चेंडू पकडला आणि फेकला. एफर्ट चांगलं होतं. 100% कमिटमेंट आणि ते 4 बॉलमध्ये धावफलकावरती एकूण धावा 36. या ओव्हरमध्ये धावा येत नाही आहेत आणि ही निर्णायक ओव्हर राहिली सिद्धी करवण्यासाठी. 4 बॉल 3 धावा 2 विकेट. संदीप पाटील भरपूर वर्षाचा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. पूर्ण स्लॉटमध्ये बॉल टाकलाय. लॉंग ऑफ कव्हरमध्ये आहे फिल्डर. एकच धाव घेतली सध्या. रनआउटची संधी. खराब थ्रो. 2 धावा झाल्या पूर्ण. थ्रो परफेक्ट असता तर मिळाला असता विकेट, परंतु इथे 2च धावा. 38 5 बॉल. सध्या 4था शतक सुरू आहे आणि शेवटचे 7 बॉल पडलेगाव संघाकडे बाकी. त्यांना टार्गेट सेट करायचं आहे, परंतु सिद्धी करवले यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये आहे. तुम्ही स्वप्नीलला पाहिलं, त्यानंतर सौरभला देखील पाहिलं, त्यामुळे टार्गेट मोठं पाहिजे मॅचमध्ये. शेवटचा बॉल. रोशन कुंभार. यॉर्कर पडलाय. संदीपची खासियत ऑन साईडला ड्राईव्ह होताना बॉल लॉंग ऑफ आहे समोर. एकच धाव. टाळ्या झाल्या पाहिजेत या बॉलरसाठी. संदीप इकॉनॉमिकल स्पेल. 6 बॉलमध्ये फक्त 6 धावा 2 गडी बाद या गोलंदाजाने केल्या. 4 षटकाचा खेळ संपलाय आणि सानवे एंटरप्राइजेस पडलेगाव संघ पोहोचलाय 39 4 गडी बाद. शेवटचे 6 बॉल बाकी असतील. आज अंतिम रात्र आहे या स्पर्धेची. आपण पाहिला राजाराणी क्रिकेट क्लब घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक गावाची स्पर्धा, गावकऱ्यांची स्पर्धा आणि ते ग्रामस्थ नाव तुम्ही पाहताय. आपल्या गावाच्या नावासाठी, सन्मानासाठी आणि अभिमानासाठी स्पर्धा इथे ठेवली गेली आहे. अंतिम शतक बाकी आणि सन्माननीय BM पाटील साहेबांकडून हे कॅश प्राईज झाले. प्रत्येक षटकाराला 200 रुपये हे कॅश प्राईज फलंदाजसाठी असेल. काल पालेश्वरी चषक आम्ही पाहिला, तिथे धाकटा कांदा संघाला एका पॅकरने डॉट बॉलसाठी 500 लावले होते, चौकारसाठी 500 आणि विकेटसाठी 1000 रुपये, षटकारसाठी 1000 लावले होते आणि मला वाटतं 3 खेळाडूंनी तब्बल 22,000 जिंकले त्या स्पर्धेमध्ये. पालेश्वरी नाईट. हॅट्रिकसाठी BN पाटील साहेबांकडून BM पाटील साहेब 1000. क्या बात आहे. पैशांचा पाऊस इथे देखील पडलाय. ऑनस्क्रीनवरती पावडे या सामन्याचा आनंद घेत असताना पाहुण्यांची मांदी आली आणि सन्माननीय आमचे समालोचक योगेश मडवी सर, साई राज असतील, याने देखील पाहुण्यांचा इथे चांगलाच सन्मान देखील केला आणि बालादत्त धुमाल यांचं चांगलं योगदान राहिलं. 39 लास्ट ओव्हर. 6 बॉल महत्त्वाचे आहेत पडलेगाव संघासाठी. हाणामारी झाली पाहिजे, कारण इथे मोठे फटके आले तर तुम्हाला चांगला टार्गेट बनवता येईल. इथे बघा आतमध्ये आला बॉल, लेग स्टंपच्या वरून गेलाय. डॉट बॉल 0. गोलंदाजीला पाहतोय आपण गोलंदाज स्वप्नील आणि समोर आहे तो म्हणजे फलंदाज रोशन कुंभार. पहिला चेंडू त्याला काही कळला नाही, तो थोडासा कन्फ्यूज झाला. डबल माइंड असं वाटलं की वाईड बॉल असेल, परंतु आतमध्ये आला. मिस टायमिंग. हवेमध्ये स्वतः गोलंदाज जज करतो या बॉलला. बीडाऊन कडे कॅच इट. दुसरा अटेम्प्ट त्याने केलाय. स्वप्नील पाटील झेल पकडतो आणि रोशन कुंभार मैदानातून बाहेर. हिंदू धर्माचा आवाज
गडी बाद 39 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी ती केली आहे. तिसरा पंच आयोजक कमिटीतून एखादा मेंबर सुनील सालुंके तुम्ही या ऑन स्क्रीनवरती. सुनील सालुंके तुम्हाला निर्णय पाहायचा आहे ऑन स्क्रीनवरती. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे सुनील सालुंके. तिसरा पंच गोलंदाजावर आक्षेप घेतलाय तुम्ही चेक करा ऑन स्क्रीनवरून. आणि कमिटीचा एखादा मेंबर तो चेक करतो जे आयोजक असतात, कारण की इथे प्रोफेशनल पंच कुठलाही तिथे निर्णय देत नाही. गोलंदाज सज्ज 4 बॉल त्याला आता करायचे. 2 बॉल 0 1 विकेट त्याने घेतलाय. स्वप्नील पाटील पालेश्वरीमध्ये त्याने पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळ केला तो हा स्वप्नील. पुन्हा एकदा नवीन नाईट रजनीमध्ये घोटच्या मैदानावरती तो आलाय. टॅप केले या बॉलला. विकेटवरती आहे. इथे धावा येत नाही. सिंगलने काहीच होणार नाही, कारण की सध्या टेनिस बॉल क्रिकेट हा षटकार चौकारांचा सातत्याने पाहिलाय. फक्त एक धाव. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यानंतर खेळाडूंना थोडी कसरत करावी लागते. बघा फिल्डिंग पोझिशन कशी बदलली जाते. हे नेहमीच होतं सातत्याने जेव्हा लेफ्टी बॅटर आणि रायटी बॅटर येतो, आणि गोलंदाजला देखील आपलं व्हेरिएशन बदलावा लागतो. या स्पर्धेमध्ये एक अनोखा पुरस्कार मला आवडला, बेस्ट विकेट कीपर. उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी देखील पारितोषिक आहे. जो सर्वाधिक चांगला झेल पकडेल एखादा विकेट कीपर त्याला ती ट्रॉफी दिली जाईल. हे पहिल्यांदा आम्ही पाहतो बेस्ट विकेट कीपर. बॅटकेट आहे. फलंदाज नाराज. प्लेड ऑन. कॉटन बोल्ड. फलंदाज वॉकिंग बॅक टू डग आउट. चालीस 6 गडी बाद. अर्धा संघ गारद झालाय, परंतु इथे एक नवीन प्राइज मी पाहिलं ते म्हणजे उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी देखील या स्पर्धेमध्ये कूलर आहे. बेस्ट विकेट कीपर जो करेल कामगिरी त्याला हा पुरस्कार दिला जाईल. कमी धावींची ओव्हर पाहतो. 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव 2 विकेट. स्वप्नील पाटील एक अफलातून अष्टपैलू खेळाडू आहे. आता देखील त्याने सिद्ध केलं स्वतःला. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. ओ माय गॉड, व्हेरी वेल ट्राय. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या खेळाडूसाठी. तर याच दरम्यान बघा गोपाल दादा पाटील यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत देखील या ठिकाणी केले गेले. वेलकम गोपाल दादा पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. नयन पाटील सिद्धी करवले एक्सप्रेस, वेल ट्राय. काय प्रयत्न होते, प्रयत्न अगदी परमेश्वर. कोशिश करणे वाले की हार नाही होती. आणि ही डाय बघा, क्या बात आहे. नयन पाटील यात चमकला. आज झेल सुटला परंतु मन जिंकली. जबरदस्त. असा खेळ झालाच पाहिजे टेनिस बॉलमध्ये. जबरदस्त एफर्ट. काय गोलंदाजी. स्वप्नील पाटील एकही मोठा फटका देत नाहीये. मॅचमध्ये कमबॅक झाले सिद्धी करवले संघाचं. मागील 2 शतकामध्ये पडले गाव संघाचे फलंदाज धावांसाठी आतुर राहिले, परंतु त्या मोठ्या फटक्यांच्या आशा अपेक्षा अपूर्ण राहिली. 1 धाव. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती एकूण धावा आपण 43 पाहतो, परंतु DMI कंपल्सरी चेसिंग आता जिंकण्यासाठी करायच्या आहेत 44. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये टीम सिद्धी करवले संघाला. या ठिकाणी उपस्थित होतील जय हनुमान नेतृत्व संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर ओम ठाकूर, बापा मोरिया तोज मजकूर कॅप्टन. या बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि टॉस साठी मी इन्व्हाइट करेल SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संदीप दादा पाटील यांना की आपल्या शुभास से या मॅचचा टॉस केला जाईल.
तर बघा आज या ठिकाणी नितलाज संघाला पुरस्कृत केले शिवाजीदादा दरे या व्यक्ती त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. शिवाजीदादा दरे आपण व्यासपीठावरती या. आपलं स्पर्धेच्या वतीनं स्वागत. संदेश मात्रे पप्पू आमचे प्रसाद पाटील यांचे मामा आहेत. विनंती करेल आपण यावं. या नितलाज संघ कॅप्टन दोन्ही संघ बघा आज जवळजवळ सेम ड्रेस कोड मध्ये आहेत. जनवान नितस आणि त्याचबरोबर ओम ठाकूर बापा मोर्या तोज मजकूर गाथा 11 आज या नावाने संघ उतरलाय. नक्कीच टॉस केलं जाईल. हेड अँड टेल संदीप दादा पाटील SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन टेल अर्थात तलोज मजकूर संघ गाथा 11 ओम ठाकूर बापा मोर्या तलोज मजकूर संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय. डिसिजन काय? क्षेत्ररक्षण कर. समोर नितलज संघ आहे. अनेक वेळा आपल्या लढती होतात. काय सांगशील नितलज संघाबद्दल की त्या संघाला कितीपर्यंत रोखलं पाहिजे? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज 5 षटकांची लढत आहे. गोलंदाज कोणकोणते आहेत? प्रथमेश आहे, मयूर आहे, ब्रह्मराजा आहे. स्पर्धेबद्दल काय सांगशील? अनेक साऱ्या स्पर्धा आपण आपल्या परिसरामध्ये खेळतोय. या स्पर्धेबद्दल तुझं काय मत आहे? खूपच चांगली आहे. थँक्यू. नितलज संघ टॉस इम्पॉर्टंट होता. खरं तर प्रत्येक मॅचमध्ये टॉस भरपूर इम्पॉर्टंट असतो. आज टॉस गमावले, बॅटिंग करायचे. काय म्हणशील? बॅटिंग करायचे आहे. 60+ रन करण्याचे प्रयत्न असणार आमचा. 60 डावा करायचे. एक चांगली टोटल होईल. परंतु अपेक्षा कोणाकडे असेल? सोन्या पावशी आहे, तेजस म्हात्रे, रवी काटे. आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? मानाची सन्मानाची स्पर्धा गोट नगरीमध्ये अर्थात बालाशेठ धुमाल यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा. आयोजन तोच खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. थँक्यू. हे होते कॅप्टन नितलज संघाचे. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. या ठिकाणी गाथा 11 तलोज मजकूर बंद टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. सन्माननीय काशीनाथ महागावकर यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत त्यांचा सन्मान केला जाईल. या दादा आपण व्यासपीठावरती. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचा सन्मान केला जाईल. तर सन्माननीय ज्ञानेश्वर गजानन पाटील साहेब समाजसेवक यांच्या वतीनं आमच्या स्पर्धेसाठी या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. काशीनाथजी महागावकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या स्पर्धेचे लाडके आयोजक त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य घोडगावचे सन्माननीय गोपालजी पाटील साहेब बघा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती या आपण आपला सन्मान केला जाईल. खरं तर आज घोडगावच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण मित्र या ठिकाणी पाहतो. राजाराणी क्रिकेट संघ घोड आयोजित ही क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते. 5 रात्र चालणारा क्रिकेटचा महासंग्राम. मैदानावरती लढत बघा जनमान सिद्धी करवले संघ विरुद्ध आपण पाहतो. या ठिकाणी संघ पडले अशी लढत होते. बंटीदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ अर्थात पडले संघ मैदानाच्या आतमध्ये. लगातार 3 बॉल बंटीदादा 3 षटकार मारले. तर बंटीदादाकडून 3 विकेटसाठी यस ब्रह्माराजे आपल्याला विनंती केली तर आपण व्यासपीठावरती यावं. आणि रवी काटे आपल्याला विनंती आपण यावं. रवीदादा काटे आणि ब्रह्माराजे आपण दोघांनी या. बालाशेठ धुमाल आपल्याला संदेश मात्रे आपल्याला बालाशेठ या ठिकाणी आमंत्रित केतात. आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीने स्वागत. धन्यवाद योगेश मडवी सर. धन्यवाद प्रवीण टेंबे सर. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. राजाराणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2025 हा लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक बालाशेठ धुमाल यांच्या स्वप्नातून साकारलेली अभिमानाची स्वाभिमानाची आणि हक्काची स्पर्धा. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. BM शेठ पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत आणि आमचे रघुनाथ शेठ पाटील आमचे रघुमामा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत नयनसाठी. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज इथे भावेश म्हात्रे. बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाडल्याने टेकअप झाला. अगदी समोरून गेलाय नाकाच्या अगदी समोरून. नक्कीच टॉप 5 मध्ये आपण बाय नसणार आहेत योगेश पडवी सर. इथे शर्ती असणार आहेत 5 नक्कीच संघामध्ये. आणि जो धावणार आहे खेळाडू तर त्याला इन
11 मध्ये तुम्हाला खेळणं गरजेचं राहील. येस, लकी ड्रॉसाठी 12th मॅनसाठी देखील कूलर आहेत आणि बेस्ट विकेट किपरसाठी देखील पारितोषिक आहेत. रॉयल आयोजन आहे, इथे काही होऊ शकतं. लकी ड्रॉसाठी देखील कूलर आहेत 12वा खेळाडूसाठी. तर बघा, सिद्धी कर्वे संघाला सुवर्ण संधी आहे. लगातार 3 बॉल 3 षटकार मारले तर रघु मामा आरती मंडप डेकोरेशन यांच्याकडून 2000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. रघु मामा, आपलं स्वागत आहे. सर्वांचं स्वागत. गोलंदाज तयार, षटक क्रमांक पहिला. अल्बा बॅटनं स्कूप करण्याचा प्रयत्न होता. यस, पंच दर्शवतात की बॅटची कडा लागली आहे. एक धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपला. एकूण धावसंख्या 5 इथे लागला गेलाय. सिद्धी करोले टीमच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत असतील. आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 1 तलोजा विभागीय अध्यक्ष योगेंद्रदा पाटील, त्यानंतर आमचे सुदेश पाटील. तर याच दरम्यान सन्माननीय बालशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. भावेश मात्रे गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी. समोर फलंदाज आपण पाहू शकाल सचिन, मोठा फलंदाज आहे. ब्लॉक हॉलमध्ये अगदी जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा हा चेंडू त्याने फेकला होता भावेश मात्रे. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण भावेशचं खूप चांगलं आहे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा जरी आल्यानंतर त्यांनी ग्रेट कमबॅक. इथे भावेश मात्रेचं कौतुक करेन. नक्कीच एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 6 धावा आहेत. षटक क्रमांक पहिला. हॅट्रिकसाठी आमचे आदरणीय सन्मान नितेश शेठ पाटील यांच्याकडनं 5000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे नितेश दादा. गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू नयनसाठी. बॅटना जबरदस्त फटका, डीप लॉंग ऑफला चेंडू आउट ऑफ दी पार, चाललाय सीमा पार, 4 रन. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावरती अर्थातच 10 धावा धावफलकावरती. सिद्धी करोली टीम इथे करतोय गोलंदाजी. 5 षटकाची मॅच बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. 44 धावांचं लक्ष्य. भावेश मात्रेची गोलंदाजी पाहिली पहिल्या षटकामध्ये. दमदार गोलंदाजी मी म्हणेन, कारण 10 धावा पॉवर प्लेमध्ये, तर सेकंड पॉवर प्लेमध्ये इथे गोलंदाजाची नियुक्ती केली जाईल. रोशन कुंभारकर नामक गोलंदाजी इथे येतोय. रोशन शैली इथे मात्र चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. DJ मास्टर अर्थातच मल्हार इव्हेंटचे आमचे जय सांगडे मॅचचा आनंद घेतात आणि आमचे राकेश कदम मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे आपलं मनपूर्वक. रोशन कुंभारकर गोलंदाजीसाठी सज्ज. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त झाला आहे. स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज सिद्धी करोलीची रन मशीन अर्थात सचिन गायकर. फास्ट केला जा, आपल्याला मॅच कव्हर करायचं. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी असेल. या गोष्टीकडे लगेच आपण लक्ष केंद्रित करा. जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. क्षेत्ररक्षण पहा कशा पद्धतीने डीप लॉंग ऑफला, डीप लॉंग ऑन, त्यानंतर आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षणाची आखणी बांधणी इथे पाहिली. गोलंदाज सज्ज. फुल टॉस होता, फायदा उचलू शकत नाही आहे. विकेटच्या पाठी चांगलं प्रोटेक्शन आणि अगदी रात्रीचा जागता पहारा इथे देतात. पंच आमच्या दिशेने बोलतायत की वाईट शिकून. नक्कीच धावसंख्या मिळालेल्या चेंडूवरती एका धावच्या बरोबरीने धावफलकावरती एकूण धावसंख्या 1 11 11 धावसंख्या धावफलकावरती. नेक्स्ट मॅच गाथा 11 अर्थातच ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मजकूर टीम टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जनमान्यतला टीम. तर याच दरम्यान व्यासपीठावरती तुम्ही पाहता ज्यांचा आत्ताच नुकताच आगमन झालंय ते घोडगावचे दमदार व्यक्तिमत्व समाजसेवक बालराम दत्तू पाटील साहेबांच्या वतीनं या ठिकाणी स्पर्धेसाठी बालाशेठ धुमाल यांचे मामा आहेत. खरं तर त्यांच्या वतीनं मित्र या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं. आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार. नक्कीच इथे फलंदाज बाद झाला आहे. सचिन डीप एक्स्ट्रा कव्हरच्या इनफिल्डवरनं उडवण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज बाद झालाय तो मात्र सचिन गायकर.
रोशन कुंभारकर. विकेट हॅट्रिक साठी अर्थातच 5,000 रुपयाचा पारितोषिक नक्कीच आहे. तर याच दरम्यान बघा या ठिकाणी गौरव बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा दमदार व्यक्तिमत्व दीपक शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांचं राजराणी क्रिकेट संघ घोट आणि बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत जितेंद्रदादा नामदेव दाडावकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही श्री गणेश केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा जितेंद्रदादा दाडावकर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या वतीनं मित्र या स्पर्धेला संपूर्ण 5 रात्र वायफाय नेट सेवा त्यांनी पुरस्कृत केली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चालाय स्वीपर कव्हर पॉइंट दिशेला मात्र इथे मात्र मानवंदना दिले जाते. चेंडू चाललाय सीमा पार आर पार 4. त्याची वलक पटवून दिलाय जयदास मडवीच्या बॅट्स मधून दमदार शानदार चौकार आलाय. नक्की संतोष दादा मडवी मॅचचा आनंद घेत असतील. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू रोशन. चांगला पाटका बॅटच्या समोर होता डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण 1 बाउन्स फील्ड केला जाईल. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. तोपर्यंत या चेंडूवरती मिळाल्यात 2 धावा. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपलाय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 17 का खतरा. नक्कीच दोन्ही संघ. तर याच दरम्यान बघा रक्षित आयुर्वेदिक क्रीमचे सर्वेसर्वा अर्थात सन्माननीय सुजित दादा पाटील पाटणोली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. फटाक्यांच्या आतिषबाजीने दादांचं सन्मान केलं जात आहे. खरं तर या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक मालिकाबीरची ट्रॉफी आम्हाला त्यांनी पुरस्कृत केली, त्याबद्दल दादा तुमचं पुन्हा एकदा बालाशेठ धुमाल आणि राजधानी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं स्वागत. सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. चेंडू जातोय डॉट. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी रोशन येथे कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या आपण ते पाहिली गेली 17. बनवाच्या 44. तर बाबाजी काटे आमचे नितलज गावचे दमदार व्यक्तिमत्व समाजसेवक बाबाजी काटे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दांडीगुल फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय झाल्यात. फलंदाज बाद झालाय. जयदास मडवीला परतावं लागेल. याचा आनंद घेतात सुनील जिमोरे. स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. राजू पाटील 7180 मॅचचा आनंद घेतात. राजू आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक आपण पाहिला तर नक्कीच गोलंदाजी रोशनचं मी कौतुक करेन. जबरदस्त गोलंदाजी. चेंडू फेकून झाल्या. षटकातील 5 एकूण धावसंख्या धावफलकावरती 17 वरती इथे 2 विकेट गारद झाल्या. टीम सिद्धी करोली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पांड्या येत आहेत. जबरदस्त फलंदाज. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 प्रगती पत्र P2 मध्ये काय गोलंदाजी. जबरदस्त भेदकता दाखवली आहे. फक्त धावसंख्या खर्च केल्या त्यानं 7 धावा. हो हो फसवा चेंडू फेकल्यात. चेंज ऑफ द पेस. षटक क्रमांक 2 ची सांगता रोशनसाठी टाळ्या होत्यात मित्रांनो. षटक क्रमांक 2 ची सांगता झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धी करून टीम जाऊन ठेपली. एकूण धावसंख्या 17 वरती 2 विकेट गारद. पाहतात गौरव बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा सन्माननीय दीपक दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. बालादादा धुमाल या स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत. त्यांच्या वतीनं आणि राजराणी क्रिकेट संघ यांच्या वतीनं साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच व्यासपीठावरती जितेंद्र दादा दाडावकर साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं गेली 5 रात्र आपल्याला नीट व्यवस्था त्यांनी आम्हाला करून दिलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय.
नक्कीच सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ चषक 2025 संपूर्ण खऱ्या अर्थानं बालाशेठ धुमाल नक्कीच आयोजक जरी असले तरी मात्र खऱ्या अर्थानं प्रचंड मेहनत राहिली. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं सुनीलजी सालुंके असतील, पप्पू पाटील, प्रदीप पाटील असतील, रुपेशजी सालुंके, राहुल पाटील असतील, परणपोरजी, मयुरेश पाटील, प्रणय पाटील, प्रशांत पाटील, कुमार शेठ पाटील, हर्षल मडवी आणि संपूर्ण टीम राजाराणी गोट. प्रचंड मेहनत. आज या स्पर्धेचा बिगुल वाजलं गेलं होतं 3 फेब्रुवारीला. आज या स्पर्धेचा अंतिम टप्प्यामध्ये मॅच आपण या ठिकाणी पाहतो. आनंदाचे डोही आणि आनंदाचे तरंग. 18 चेंडू जिंकण्यासाठी 27 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज इथे सज्ज झाला आहे भावेश म्हात्रे. त्यानं पहिलाच षटक हाताळला होता. धावसंख्या खर्च केली होती त्याने 10, परंतु आता इथं ग्रेट कमबॅक द्यायला हवं. समोर फलंदाज सलामीवीर नयन पाटील. षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहेत रघुनाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून. इथे झोपलाय मात्र चेंडूची वेट आपण केली तर लेग स्टंपच्या बाहेर जातो आणि पंच जावेद फरीद सरांचा इशारा होता बॉल खराब आहे. वाईटची खून एक धाव अंकित केली जाईल. कंजूसी गोलंदाजी करायची. 18 मध्ये 27ची गरज होती. आता 18 मध्ये बनवायच्या 26 धावा. कंपल्सरी चेसिंग. जबरदस्त आयोजन, नियोजन, सुयोजन, व्यवस्थापन खूप चांगलं आणि प्रचंड प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आपण व्यक्त करूया. 18 मध्ये बनवाच्या टीम सिद्धिगोले टीमला 26 धाव्यांची गरज. नयन सलामीवीर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. गोलंदाज सज्ज. स्वीटची चित्चा अस्त्र. जबरदस्त 22शी भेदकता पाहिली. कॉटबियांचा अपील पंच आमच्या बाजूला तटस्थ राहिल्यात. नक्कीच डॉट चुनीची सांगता इथे आपण पाहिली. जबरदस्त गोलंदाजी भावेश म्हात्रेची गोलंदाजी ते स्वतःला सिद्ध करतायत. जो झिजेल तो चमकण्यासाठी ते दोन्ही संघ संघर्ष करतात. आजचा संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. गोलंदाजचा भावेश म्हात्रे. षटकातील पुढील चेंडू. जबरदस्त तडाखा इथे पाहिला. टीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत, येतील, वागतील, उचलतील. क्लोज इन्काउंटर इथे पाहिला तर फलंदाज सेफ आहेत. 2 धावा अंकित. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर रोशनचं जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पण पाहिलं. षटक क्रमांक 3 प्रगतीपथर संघाची धावसंख्या 10 गती पाहिली गेली तर 20 बनवायच्या. आता 16 मध्ये 24 धावेची गरज आहे. संघर्ष करतात दोन्ही संघ आपण पाहिलं. पडले संघ नक्कीच जर त्यांचा ड्रेस कोड पाहिला तर रेड खतरो की घंटी सातत्याने संघर्ष कसा करावा हे सातत्याने ते दाखवत असतात. परंतु सिद्धिगोले टीम देखील इथे शांत बसणारा संघ नाही आहे. नयनकडे क्षमता भरपूर आहे, ताकद भरपूर आहे, परंतु पाहूया समीकरांना येऊन टेपलाय. येणारे 16 मध्ये 24. गोलंदाज सज्ज. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. दिलाय जेल हातामध्ये. संपलाय खेळ. नयनला परतावं लागेल. बाद झालाय. नयन स्वतःवरती नाराज झाल्यात कारण त्याला इनफिल्डवरनं चेंडू उडवायचा होता, परंतु काय गोलंदाजी. भावेशचं मी कौतुक करेन. नवीन येणारा फलंदाज सौरभ. तर नितलज गावचे संदेश दादा म्हात्रे आणि शिवाज दादा दरे यांचं आगमन झालं. त्यांना इन्व्हाइट केलं जातं. आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 15 चेंडू 24 धाब्यांची गरज. सौरभ येत आहे डावखुऱ्यातच. एक विस्फोटक खेळाडू. ट्रम्प कार्ड आहे. नक्कीच आपण पाहिलं तर वेल फिनिशर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. बायकर मॅन देखील आहेत. 15 मध्ये त्याला 24 इथे बनवायच्या सिद्धीगोरे टीमला. गोलंदाज भावेशचं मी कौतुक करेन. इथं विकेट त्याला मिळाली आहे. जबरदस्त विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचा पारितोषिक नितेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज. 15 मध्ये आता बनवायच्या आहेत त्या 24. गोलंदाज भावेश म्हात्रे. नक्कीच इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचं झालं आखलं गेलं. डीप स्क्वेअर लेगमध्ये डीप मिड विकेट. वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफला इथे क्षेत्ररक्षणाचं प्रोटेक्शन पाहिलं. शॉट फाईन लेग. त्यानंतर शॉट बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षणाची आखणी इथे केली झाली. भावेश षटक क्रमांक इथे प्रगतीपथावर असताना 3. 15 मध्ये 24 धाब्यांची गरज. सौरभ आहेत स्ट्राइक एंडला. फटका तर पासलाय. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना सेफ झोन मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा इथे ओव्हर थ्रो झाली आहे. नक्कीच प्रोटेक्शनमध्ये आहे. 2 धावा जरूर मिळाल्यात. या चुका तुम्हाला भरपूर कमी करायच्या आहेत कारण बनवायच्या आहेत. आता 14 मध्ये 22 धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच. पैसा उसूल मॅच. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 6
जबरदस्त पर्व आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. भावेश म्हात्रे ते गोलंदाजी करतात. षटक क्रमांक त्यांनी पहिल्या हाताला पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावसंख्या खर्च केल्या होत्या 10 आणि नंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती भरोसा इथे दाखल केलाय भावेश म्हात्रे. बघा 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं प्राइज सिद्धी करवल्याचे आमचे निवृत्ती मडवी यांच्या वतीनं खेळाडूंना देण्यात येईल. क्या बात आहे. बक्षिसांची इथे मात्र बारिश जरूर आपण पाहू शकाल. इथे येणारे 14 चेंडू 22 धाबींची गरज. समोर फलंदाज सौरभ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळून येत नाही. चेंडू जाते डॉट मॅच मध्ये ट्विस्ट. इथे समीकरण ठेवतोय येणारे 13 चेंडू. तर याच दरम्यान या ठिकाणी रोहिदास दादा जाधव आणि तानाजी दादा गोंधळे यांचं आगमन झालंय आणि SP पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्याचबरोबर शैलेश दादा कोली आणि त्यानंतर या ठिकाणी तुळशीराम दादा यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि बघा या ठिकाणी थोड्याच वेळानंतर आगमन होणार आहे ते पिसारवे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व उद्योजक. खरं तर श्रद्धांजली चषक मित्र येत्या 14 तारखेला तुम्हाला पिसारमध्ये पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर कार आहे आणि त्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय रमेश शेठ म्हात्रे साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचं स्पर्धेच्या वतीने स्वागत. तसेच शैलेश कोली साहेब यांच्या वतीने 1000 रुपये देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा जयेश दादा पाटील पडलेगाव यांना इन्व्हाइट करत आपण व्यासपीठावरती यावं. रोहिदास दादा जाधव आपली वाट पाहत आहेत, आपण व्यासपीठावरती यावं. नक्कीच षटकार हॅट्रिक भगवान शेठ निगुकर आणि त्यानंतर जयदास शिंदे 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. त्यानंतर आमचे संदेश दादा विठ्ठल पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांना इन्व्हाइट केलं जातं, आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. तर याच दरम्यान मित्र आपण पाहतोय ज्या क्षणाची आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत होतो ते पिसारवे गावचे उद्योजक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय रमेश शेठ म्हात्रे यांचं व्यासपीठावरती आगमन झाले. येत्या 14 फेब्रुवारीला खरं तर मित्रांनो पिसारवे मध्ये एक दमदार रायगडची मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी 4 व्हीलर कार देण्यात येणार आहे आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक रमेश शेठ म्हात्रे यांचं व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं स्वागत. नक्कीच रमेश दादा म्हात्रे म्हटलं तर दोस्ती दुनिया तर सन्माननीय प्रदीप शेठ नामदेव दाडावकर यांच्या वतीनं 3000 रुपयाचं देणगी स्वरूप आलेत आणि आता ज्यांचं आगमन झाले ते रमेश शेठ म्हात्रे उद्योजक पिसारवे श्रद्धांजली चषकाचे दमदार आयोजक यांच्या वतीनं स्पर्धेमध्ये 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला लाभलं. त्यांचं मनपूर्वक फटाक्यांच्या आतिषबाजीनं साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. सन्माननीय बालाशेठ धुमाल साहेब आणि राजाणी क्रिकेट संघ गोट यांच्या वतीनं रमेश म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान श्रद्धांजली चषक. तर सन्माननीय SP पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी 4000 रुपयाचं देणगी स्वरूप लाभलं. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्माननीय बालाशेठ धुमाल आणि राजाणी क्रिकेट संघ गोट यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू 22 धावींची गरज आहे. बघा कटआउट 8 साठी अर्थात तानाजी दादा गोंधळे यांचा कटआउट आहे आणि ज्ञानेश्वर दादा पाटील नगरसेवक यांचा कटआउटला चेंडू डायरेक्ट हिट झाला तर त्या खेळाडूला 500 रुपये म्हणजे एकूण 1000 रुपयाचं प्राइज रोहिदास दादा जाधव आणि तानाजी गोंधळे A1 जोडी यांच्या वतीनं त्या ठिकाणी 1000 रुपयाचं प्राइज देण्यात येणार आहे. बघा लॉंग ऑफ मध्ये ज्ञानेश्वर दादा पाटील यांचं कटआउट दिसतोय. तानाजी आणि रोहिदास दादा या ठिकाणी त्यांचं कटआउट आहे, त्याला लागला तर 1000 रुपयाचं प्राइज खेळाडूला देण्यात येणार. यस धन्यवाद. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जबरदस्त फटका तडाखा दिला. चेंडू डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिस फिल्डिंग, लगेच एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये योग्य समन्वय साधला. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय प्रथमेश म्हात्रे विकेट हॅट्रिकसाठी. निकेश नितेश दादा
पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. मॅच जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता 11 मध्ये बनवायचे आहेत तर 20 धावा कंपल्सरी. चेसिंग स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण तो पाहतो, मात्र पांड्या नक्कीच पांड्याला इथे चमकावा लागेल. तो झिजणार, तो चमकणार. इथे संघर्ष करतायत दोन्ही संघ. गोलंदाज सज्ज, षटकातील पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. आता 11 मध्ये बनवायचे आहेत. 20 गोलंदाज सज्ज, षटकातील पुढील चेंडू. फुल टॉस होता, चेंडू चालला डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत. गुड कॅच ऑफ द मॅच. फलंदाज बाद झालाय तो, मात्र पांड्याला परतावा लागेल. साठी 5,000 रुपये आहेत, हे देखील विसरून चालणार नाही आहेत. प्रथमला इथे नक्कीच फलंदाज बाद झालायत. आता येणारा नवीन फलंदाज या ठिकाणी पाहतोय तो मात्र स्वप्नील डावखोऱ्याचा विस्फोटक फलंदाज. गोलंदाजी त्याची खूप भारदस्त, तिखट आणि जबरदस्त गोलंदाजी केली. परंतु आता समीकरण येते येणारे 10 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी प्रथम इथे मात्र नक्कीच प्रथम मात्र चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात, दुसऱ्या चेंडूवरती विकेट त्याला मिळाला. आता इथे मात्र गरज आहे 10 मध्ये 20 धावेची गरज आहे. रॉयल आणि कडक आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. 10 चेंडू 20 धावेचा समीकरण. जबरदस्त एकूण विकेट गेल्यात करताना सिटी गोल टीमचे 4. आता मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करत असताना सौरभ पाटील आणि स्वप्नील पाटील दोन्ही डावखोर तिथे फलंदाज आहेत. दोन्ही विस्फोटक आहे. आता मात्र संघाला जिंकण्यात प्ले फॉर द टीम, नॉट फॉर द सेट. ते स्वतःसाठी आता खेळणार नाही, आता त्याला संघासाठी केलाच आहे. इथे झिजावं लागेल. जो झिजणार तो चमकणार. उर्वरित समीकरण 10 मध्ये 20 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच, पैसा उसूल मॅच. गोलंदाज सज्ज, प्रथम षटकातील पुढील चेंडू. अरे बॅटनं फटका तर बसलाय. लिडिंग आहे सेकंड अटेम्प्ट मध्ये. इथे फलंदाज बाद झालाय स्वप्नील पाटील. बॅक टू द डगआउट. लक्ष्मण दादा भोईर यांचं आगमन झालंय. व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरेख गोलंदाजी, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. या चेंडूवरती विकेट आला तर 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. गादरडीय सन्माननीय नितेश पाटील यांच्या बाधेबाधनं पडले टीमचा एक दानशूर व्यक्तिमत्व. येणारे 9 मध्ये आता बनवायच्या 24 धावा. 4-6 चौकार चालतील, 4 षटकार देखील चालतील. परंतु इथे फलंदाजीसाठी नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय रोशन पाटील. जबरदस्त खेळाडू आहे, तालणार आहे, संकट मोचक आहे. परंतु पाहूया इथे कशा पद्धतीने तो इथे खेळ साकारणार. उर्वरित समीकरण येणारे चेंडू 9 मध्ये 20 धावेची गरज. येणाऱ्या चेंडूसाठी आपण जोरदार टाळ्यानं स्वागत व्यक्त करूया. तर या चेंडूवरती विकेट आला तर 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. गोलंदाज सज्ज, षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज सज्ज झाला. प्रथम विकेट हॅट्रिक संपादित करणार का? प्रथम हो, यावेळेस LBW आणि ते विकेट हॅट्रिक संपादित केले. जोरदार टाळ्या प्रथमसाठी. आता 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे नितेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून. बघा, पडले संघासाठी 3,000 रुपयाचं प्राइज संघाचे ऑनर करत आज संघाला पुरस्कृत केले बंटी दादा पाटील यांच्या वतीनं. विकेट हॅट्रिकला बघा 3,000 रुपये होते आणि बंटी दादांकडून आता या गोलंदाजाला 3,000 रुपयाचं प्राइज. नितेश दादा यांच्याकडनं 5,000. टोटली योगेश मडवी सर 8,000 रुपये मिळणार या खेळाडूला. नक्कीच आज पडले संघ सान्वी 11 या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सान्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर बंटी दादा पाटील यांच्या वतीनं हा संघ पुरस्कृत करण्यात आला आणि त्यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकला 3,000 रुपयाचं प्राइज आलंय. क्या बात आहे. 8 चेंडू 20 धाव्यांची गरज. नवीन येणारा फलंदाज, नवीन फलंदाज मनीष मडवीला आपण पाहू शकाल. जबरदस्त मॅच, रंगात आली या मॅच. जबरदस्त गोलंदाजी प्रथम, मात्रे अप्रतिम गोलंदाजी. अर्धा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता.
चेंडू चाललाय शॉर्ट मॅनला, इथे मात्र लेग बायचा इशारा तो पंचांचा. उर्वरित समीकरण 7 मध्ये आता 19 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार राजाराणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक हा जबरदस्त पर्व अंतिम टप्प्यामध्ये हा मॅच आपण या ठिकाणी पाहतो. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. भरभरून प्रतिसाद दिला संपूर्ण ग्रामस्थ मंडळ घोटचं गावचा आम्ही नक्कीच आभार मानू. आणि ते समीकरण येऊन टिपतंय. 7 चेंडू 19 धावेची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी करताना मी कौतुक करेन. प्रथम टर्निंग पॉईंट हा षटक होता आणि काय गोलंदाजी, भेदकता त्याची पाहिली. जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये 3 फलंदाजांचा घाशा गोंडाला धाव खर्च केल्या फक्त 3. पीस ऑफ अप्रतिम लाजवाब गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. आता षटकार चौकारांची गरज आहे. सौरभ आता स्ट्राईक एंडवरती असतील. सौरभमध्ये क्षमता आहे, ताकद आहे. आता इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळीच वेग होता. षटक क्रमांक 4 एकदा जोरदार टाळ्या प्रथम मात्रेसाठी. जबरदस्त गोलंदाजी. SP पाटील साहेब या आपला सन्मान केला जाईल. त्यानंतर आमचे शैलेश दादा कोहली. बघा शैलेश दादा कोहली एक दमदार व्यक्तिमत्व, यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गेस्ट इज आवर गॉड. पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे. पालाशे धुमाल यांच्यावरती असणारा प्रेम आपण या ठिकाणी पाहतोय. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे योगेश मडवी सर. 6 मध्ये इथे बर्माच्या सिद्धिकोली टीमला 19 धावेची गरज. स्ट्राईक एंड होती मनीष. अडला असेल 1010, पडला असेल 1010. पराभवाच्या भयान रात्री रडला असेल 1010. आता झालं गेलं विसर. आता मूठ अवल, अश्रू अवल, लक्षावरती रोख नजर. मनीष तो एक प्रयत्न अजून कर, तो एक प्रयत्न अजून कर. 6 चेंडू 19 धावेची गरज. षटकार चौकर चौकर षटकार ही भाषा इथे मात्र तुला बोलायची आहे. गोलंदाज इथे आलाय अक्षय कुंभारकर. नाही दिलीप कुमार और नाही किसी हीरो के बच्चे, हमें सीधे साधे अक्षय. अक्षय 6 मध्ये आता 19 धावेची गरज. आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. संकट काळात स्वतःला एवढंच बना. शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. जिंकण्यासाठी 6 मध्ये 19. सन्माननीय शिरवली गावचे दैनाथ दादा आदईकर कुत्तरपाड्याचे आमचे, त्यांचा आगमन झालंय. दादा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दैनाथ दादा आदईकर स्वागत आहे. चेंडू तर खूप चांगला होता. अक्षयचा हा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. तर सौरभ स्ट्राईक एंडवरती येत आहेत. आता 5 मध्ये 18 धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच, पैसा उसूल मॅच. अक्षय इथे जबरदस्त गोलंदाजी करतो, परंतु सौरभला इथे संधी हिरो बनण्याची आली आहे. आता बनवायच्या 5 मध्ये 18 धावेची गरज. संकट गगनी गडगडते, उरी समस्या कडकडते, तना मनाला भेगा परून उभय जराचर कडकडते. मग तू ही त्रिशूल डमरूदार डम 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 कर. आरूढ होतो सर्वांवरती, प्रलयकारी तांडव कर. सौरभ तो एक प्रयत्न अजून कर. आता 5 मध्ये 18 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच. फिल्डिंगचा विचार केला. डीप मिड विकेट, वाईट इज लॉंग ऑन. लॉंग ऑफ मध्ये टाइम जास्त घेतात आपण क्षेत्ररक्षण. नक्कीच आता इथे गरज असणार आहे ती मात्र 5 मध्ये नक्कीच 18 धाब्यांची गरज आहे. क्षमता आहे नक्कीच. जबरदस्त मॅच, पब्लिक मॅचचा आनंद घेता. अगदी फलंदाज आपण या ठिकाणी बघतो. सौरभ क्षमता आहे या फलंदाजामध्ये. गोलंदाज तयार अक्षय. आडव्या बॅटनं बॅटच्या रडार मध्ये पाठवला चेंडू प्लॉट मध्ये. दमदार, शानदार, रुबाबदार संघर्षाचा संघर्षमय षटकार. क्षमता आहे नक्की. तो शांत होता, परंतु इथे स्वतःला सिद्ध करतोय. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटन उद्या मी, कारण सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, तरी नव्याने उडणार मी. रोखेन कोण कोण मजला, अशी कोणती भिंत नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न सौरभ इथे करतायत. उर्वरित समीकरण 4 मध्ये 12 धाव्यांची गरज. 3 चौकार देखील जातील. BM पाटील यांच्या माध्यमातून षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे.
नक्कीच 4 मध्ये आता 12 धावेची गरज आहे. स्पीडअप करा, फास्ट केला आपण. पडले टीम जबरदस्त मॅच, दोन्ही टीमला देखील मॅच खूप जिंकणं गरजेचं आहे. परंतु पाहूया 4 मध्ये आता 12, 3 चौकार चालतील, 2 षटकार चालतील. सौरभ इथे बरसतोय, नक्की त्याच्यामध्ये क्षमता आहे, अधिक क्षमता इथे स्वतःला सिद्ध करत असताना अक्षय षटकातील पुढील चेंडू. 4 मध्ये 12. फुल टॉस होता, फुल टोल उचल करून देणारा फटका होता. चेंडू जातोय डॉट, इथे प्रेशर आलाय. मी म्हणेन सौरभला पश्चाताप होतोय की फटका एक्झिक्यूट झाला कसं नाहीये, कारण चेंडूची आपण पाहिली फेकी अचूक होती. अक्षय तितका सातत्याने आपण पाहिला. अक्षय जबरदस्त गोलंदाजी. आता 3 चेंडू 12 धावेची गरज. षटकार चौकार षटकार, 3 चौकार 2 षटकार जमतील. आता 12 धावा बनवायच्या आहेत 3 चेंडूमध्ये. सौरभने एक षटकार संघर्षाचा ठोकलाय. आता येणारे चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज आहे. फलंदाज बाद झाल्या, तब्बल 6 फलंदाज, अर्धी सेना मैदानाच्या बाहेर. उर्वरित समीकरण 3 चेंडू 12 धाव्यांची गरज. गोलंदाज सज्ज. यावेळी 6 चेंडू पाहिला, वेगाची स्वारी. गोलंदाज जबरदस्त. अक्षयची गोलंदाजी लय भारी, जाम भारी. प्रेक्षक वर्ग, मॅच जर आवडली असेल एकदा मैदानाच्या चौफेर टाळ्यांचा आवाज होऊ द्या. फाईटसाठी रिव्ह्यू आहे, पंच घेऊ शकतात. चला पंच या. सँडी पालकर सर, आपण नक्कीच आपण पाहूया. पडताळणी केली जाईल GTCच्या माध्यमातून. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करू. सँडी पालकर सर आहेत प्रोफेशनल पंच. जावेद फरीद सर, त्यानंतर सुनील दादा पाटील आहेत. सचिनजी कडू फेअर डिलेव्हरी. आताच समीकरण 2 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच. या चेंडू सेम मॅच. पहिला सामना आपण पेंदर बनाम नक्कीच तो संघ आपण पाहिला होता, परंतु पाहूया काय घडणार या मॅचमध्ये. 2 चेंडू 12 धाव्यांची गरज. षटकार ठोकला तर जिंकला. नक्की जिथे स्वतःला भद्र सिद्ध करावं लागेल, हिरो बनण्याची संधी आहे. लगातार 2 चेंडू इथे डॉट केलाय. फलंदाज इथे नाराज आहेत, परंतु इथनं तुम्हाला सुरुवात करायची आहे. आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करता असतो. नक्की 2 चेंडू आता 12 धाव्यांची गरज आहे. रंगात आणि रंगातली या मॅच. 2 चेंडू 12 धाव्यांची गरज. आडव्या बॅटनं इथे मात्र लॉंग ऑनला रन घेतली नाहीये. सौरभनं षटकार टोकून आशा, इच्छा, महत्वाकांक्षा पल्लवित केल्या होत्या, परंतु इथे सिद्धी करुले संघ इथे नाराज होत आहेत. दिस मॅच से ओनली गॉड मिरॅकल. एखादा दैविक चमत्कार मॅचला वाचू शकतंय. 1 चेंडू 12. जबरदस्त मॅच होती. सौरभने षटकार ठोकला होता, परंतु मी गोलंदाजीचं मी नक्कीच कौतुक करेन. खऱ्यातनं भावेश आणि प्रथमेश म्हात्रेच्या गोलंदाजी खूप जबरदस्त झाली. अक्षयची देखील तितकीच चांगली गोलंदाजी. 1 चेंडू आता 12 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू 12. चमत्कार घडणार का? डॉट चेंडू जोरदार टाळ्या. टीम पडले संघासाठी अभिनंदन. हरलात पण वाघासारखी लढला टीम सिद्धी करोले. तर आता झालेल्या लढतीमध्ये आपण पाहतोय सानवी 11 पडले संघाने दमदार प्रदर्शन करत सिद्धी करोल संघावरती मात केली. सिद्धी करोल संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं आयोजन कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि विजेत्या संघाचं अभिनंदन केलं जाईल. बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं पडले संघ आपलं अभिनंदन. आणि आता व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. बघा या ठिकाणी ज्यांचा आत्ताच नुकताच आगमन झाला आणि खरं तर मित्र 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान रायगडाची मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. अर्थात स्वर्गीय निरामंती